नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मस्त मजेत ना? स्वागत आहे तुमचं तुमच्या फेवरेट चॅनल मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण बघणार आहोत क्लास 10th महाराष्ट्र बोर्ड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि 2 चे जे काही चॅप्टर वाईज जे मार्क्स आहेत वेटेजे ते बघणार आहोत आपण. ओके, जो आपला पार्ट सायन्स जो आहे आपला 10thचा, ओके, याच्यामध्ये आपल्याकडे आहे पार्ट 1. ओके, पार्ट 1 आणि 2 आहे, बरोबर. मग या पार्ट 1 आणि 2 मध्ये बघा, याच्या पार्ट 1 मध्ये आपल्याला टॉपिक्स आहेत फिजिक्सचे, त्यानंतर नेक्स्ट आहे केमिस्ट्री, बरोबर. आणि पार्ट 2, तर पार्ट 2 जो आहे याच्यामध्ये आपल्याकडे बायो आणि फिजिक्स चेच हे आहेत, बरोबर. तर अशा पद्धतीनं आहे. ओके, सो नेक्स्ट आहे आता यांच्यामध्ये काही चॅप्टर्स आहेत, बरोबर. मग हे चॅप्टर्स, कोणते चॅप्टर्स किती मार्काला विचारले जातात हे आपण आज याच्यामध्ये बघणार आहोत. तर चला बघूयात. तर पहिला आहे आपला पार्ट 1, बरोबर. पार्ट 1 सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर बघा, पहिला आहे आपल्याकडे ग्रॅव्हिटेशन, बरोबर. तर ग्रॅव्हिटेशन जो आहे तो आपल्याला 3 मार्काला विचारला जातो. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट दुसरा चॅप्टर आहे, हा विचारला जातो 4 मार्काला, बरोबर. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा चॅप्टर विचारला जातो आपल्याला 4 मार्काला. तिसरा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन, हा विचारला जातो 4 मार्काला. त्यानंतर चौथा आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, ओके, हा आहे 5 मार्काला. ओके, आणि हा चॅप्टर खूप IMP देखील आहे. ओके, सो त्याच्यामुळे हा चॅप्टर करा. हीट हीट जो आहे तो तुम्हाला 3 मार्काला विचारला जातो. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा तुम्हाला विचारला जातो 5 मार्काला. लेन्सेस लेन्सेस 3 मार्काला विचारला जातो. त्यानंतर आहे मेटलर्जी. मेटलर्जी जो आहे तो तुम्हाला विचारला जातो 4 मार्काला. त्यानंतर आहे कार्बन कंपाऊंड, ओके, तो तुम्हाला 5 मार्काला विचारला जातो. आणि लास्ट आहे स्पेस मिशन, तो विचारला जातो तुम्हाला 3 मार्काला. टोटल झाले तुमचे 40 मार्क्स. ओके, तर अशा पद्धतीनं आहे पार्ट 1, खूप सोपा आहे. ओके, तर अशा पद्धतीनं आहेत. आणि जर तुम्ही मस्के कोचिंग क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर जुडलेला असताल तर इथे तुम्हाला प्रत्येक टॉपिक्स एकदम सिंपल साध्या भाषेमध्ये तुम्हाला सांगितलं जातं. ओके, त्यामुळं हे जे इम्पॉर्टंट आहे. तर नेक्स्ट आहे आपल्याकडे पार्ट 2, बरोबर. पार्ट 2 म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2. तर याच्यामध्ये बघा, हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन 3 मार्काला विचारला जातो. लाईव्ह प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम 2 मार्काला विचारला जातो. त्यानंतर आहे लाईव्ह प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2, हा 5 मार्काला विचारला जातो. इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट 5 मार्काला विचारला जातो. टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी ही जो आहे हा 4 मार्काला विचारला जातो. त्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन 4 मार्काला विचारला जातो. इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी 4 मार्काला विचारला जातो. त्यानंतर आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी, हा 4 मार्काला विचारला जातो. सोशल हेल्थ 4 मार्काला विचारला जातो. आणि डिझास्टर मॅनेजमेंट हा देखील 4 मार्काला विचारला जातो, बरोबर. तर अशा पद्धतीनं आहे तुमचे पेपर्स. ओके, सो अशा पद्धतीनं पूर्ण टॉपिक्स जो आहे हे सायन्स 1चे आणि 2चे आहेत, बरोबर. तर बघा, आता याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट टिप्स आहेत. काय टिप्स आहेत बघा, हे जे तुमचे टॉपिक्स आहेत, पहिली गोष्ट, कोणताही चॅप्टर सोडायचा नाहीये, बरोबर. प्रत्येक चॅप्टर आपल्याला कव्हर करायचा आहे. आणि त्याचे तुम्हाला ट्रिक्स ज्या आहेत तर त्या याच चॅनलवर मिळतील, बरोबर. आणि जर समजा तुम्हाला काही डाऊट्स आले असतील, कशा पद्धतीने डाऊट्स आले असतील, तर ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे आहेत, बरोबर. आणि नेक्स्ट जे आहे
सायन्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे, परंतु सायन्स जो आहे तो एक 3D इमॅजिनचा सब्जेक्ट आहे, म्हणजे तिथे आपल्याला प्रत्येक गोष्ट प्रॅक्टिकल करता येते, बरोबर. त्यामुळं सायन्स जो आहे आपल्याला फ्युचर स्कोरिंग सब्जेक्ट आहे. ओके, तशा पद्धतीने आहे. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ गाईज. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मिळूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.